जे फर्स्ट त्याचे अल्फाबेट्स आहेत जॅपनीजचे. आज फक्त तुम्ही लक्ष द्या आणि हे आता लिहून घेऊ नकाच, राहू दे. आम्हाला जमणार पण नाही सर. ओके. न्यू स्टूडेंट 1, राजश्री महाजनी. Am I right? Hello? Yes, Rajashri. राजश्री आवाज येतोय? अरे यार. ओके, ठीक आहे. न्यू कमर्स तुम्हाला मी एक्सप्लेन करीन नंतर फर्स्ट लेक्चर. सो आता जपनीज मध्ये तेजल, आर यू एबल टू अंडरस्टैंड मराठी? सर हिंदी ज्यादा बेहतर रहेगा. But you no need to reply in Marathi, just you have to understand. Fine sir, can't you speak in Hindi? Because all are majorities of Marathis, you know. I will explain both in both. पण मी Fine. जनरल मराठी बोललेलं समजतंय ना? Sir, do they understand Hindi? या बट पूर्ण असं समजत नाही असं काही नाहीये ना, कारण चांगल्यापैकी समजते असं मला वाटतंय. Am I right? Fine sir, as you wish. Okay. But Hindi was more preferable. Yes, yes. I will try to speak in any language. Hindi, English, Japanese, Marathi, Urdu, Farsi, Spanish, if you want. Okay sir. I know various languages, so I don't have a problem. But we have to think for others also. So, sentence patterns. आता जापानीज मध्ये उन्होंने ऐसा किया है कि सेंटेंस के पैटर्न्स बनाए हैं. मतलब ये फर्स्ट वन, डॅश वा डॅश दिस. आता ह्या डॅश 2 डॅश आहेत, त्याच्या जागी तुम्ही यू कॅन पुट एनी वर्ड आणि तुम्हाला एक सेंटेन्स मिळून जाते. सो हे पॅटर्न्स तुमच्या एकदा लक्षात आले कि यू आर एबल टू स्पीक फ्लुएंटली. Sir, one question. किसी भी तरह से. Sir, one question. First line में वो हाँ लिखा है तो आप वाह क्यों प्रोनाउंस कर रहे थे? Yes, yes, I will explain. Okay, so this is a sentence pattern. आणि जपनीज मध्ये आपल्याला असे पॅटर्न सगळे बघायचे. पॅटर्न वाईज आपलं ग्रामर होऊन जाते. ओके, सो फर्स्ट चॅप्टर मधला हा फर्स्ट पॅटर्न आहे, डॅश वा डॅश दिस. आता नाव लिसन. हा लिहिलेला आहे आणि वा का बोलले. सो जसं मराठीमध्ये विभक्ती प्रत्यय असतात किंवा हिंदीमध्ये त्याला कारक चिन्ह म्हणतात. कारक चिन्ह क्या होते हैं? इंग्लिश में बोलिए. इंग्लिश में होता ही नहीं वो. आपको समझाया था हमने. मुझे याद नहीं आ रहा है कारक चिन्ह. एग्जाम्पल. यस यस, आपको याद आ जाएगा, जस्ट वेट. हा, तर सेंटेन्सच्या लास्टला फॉर एक्झाम्पल आता एक आपण हिंदी सेंटेन्स बघू.
बादशाह एक शब्द आहे आणि त्याला पुढं ने हे कारक चिन्ह लावले, त्याला मराठीत प्रत्यय म्हणतात. ने, दिस इज अ प्लेन नाउन. आणि त्याला आपण मिनिंगफुल करायला बादशाह ने उसको बुलाया, तर हे नाउनला जे पुढं लावलंय त्याला म्हणायचं कारक चिन्ह किंवा मराठीत त्याला प्रत्यय म्हणतात. जसं बादशाह का, बादशाह को, बादशाह की, बादशाह का दरबार है, बादशाह को बुलाया है किंवा बादशाह की गाडी है. हे हे जे आपण सेंटेन्सेस बनवतोय त्याच्यामध्ये हे जे नाउनच्या लास्टला वर्ड्स लावले जातात किंवा आपण त्याला कॅरेक्टर्स म्हणू, त्याला हिंदीमध्ये कारक चिन्ह म्हणतात, मराठीमध्ये त्याला प्रत्यय, विभक्ती प्रत्यय म्हणतात. इंग्लिशमध्ये ही कन्सेप्टच नाही, ही फक्त हिंदी आणि मराठीत आहे. तर तसंच सेम जॅपनीज मध्ये आहे, त्याला म्हणायचं पार्टिकल्स. पार्टिकल्स, आता त्याला जॅपनीज मध्ये काय नाव नाहीये, सो त्याला पार्टिकल्स असंच बोललं जाते. आता पार्टिकल्स हे नेहमी नाउनच्या नंतर लावले जातात. फॉर एक्झाम्पल आत्ताच हे सेंटेन्स आपण बघितलं, हे सेंटेन्स काय आहे, कोण वाचतंय सांगा. एक मिनिट मी सांगतो, त्यानंच वाचा. विश्वजित. Watashi wa koishi desu. वाताशी वा कोशई desu. हे काय आहे? गेक्सेई desu. गेक्सेई desu. गाक्से. गाक्सेई desu. गाक्सेई desu. वाताशी वा गाक्सेई देस. आता वाताशी मीन्स आय, मी, आणि त्याला वा हे पार्टिकल लावलंय. आता वा पार्टिकल कशासाठी लावायचं बघा. वा हे पार्टिकल आहे जॅपनीज मध्ये, विच इज यूज टू इंडिकेट द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स. वाक्याचा जो सब्जेक्ट असतोय, मराठीत त्याला कर्ता म्हणतात, तर तो इंडिकेट करायला वा पार्टिकल यूज केले जाते. आता हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट ऑफ सेंटेन्स, एनीबडी? येस तेजल, can you explain how to identify the subject and object of sentence? सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, नाही? हा, बरोबर आहे. हो, बरोबर ना. हा, पण ते शोधायचं कसं, म्हणजे मी आता सेंटेन्स इथं मी लिहितो. हा सेंटेन्स द्या. काय सेंटेन्स आहे? सूरज पाणी पितो. सूरज झाला सब्जेक्ट ना. हा, आणि कर्म हे ऑब्जेक्ट म्हणजे हे कर्म ना. करेक्ट. पितो. ऑब्जेक्ट कुठलं? ऑब्जेक्ट पितो ना. नाही, पितो ते क्रियापद झालं. हा, पाणी. हा, मग आता हे फाइंड आउट कसं करायचं? जो हमारे पास क्या बोलते हैं वर्ब है, उसको हम दो सवाल पूछेंगे. मराठीत कोण आणि काय, हिंदी मध्ये कौन और क्या.
तो वर्ब को अगर हमने दो सवाल किए, कौन पीता है, इसका जवाब आएगा सूरज। तो दिस इज आवर सब्जेक्ट। और क्या पीता है, इसका सवाल आएगा पानी। दिस इज आवर ऑब्जेक्ट. क्रियापदाला हे दोन प्रश्न केले की आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मिळून जाते. कोणचं जे उत्तर आहे ते ते सब्जेक्ट असणार आणि कायचं जे उत्तर आहे ते ऑब्जेक्ट असणार. हे लक्षात आलं? हा, ऑब्जेक्ट म्हणजे सर हे कर्म. काय क्रियापद. हा हा ऑब्जेक्ट कर्ता म्हणजे कर्म कर्म. क्रियापद. आता कर्ता झाला सूरज, कर्ता. हा. कर्म काय झालं, पाणी. कर्ता क्रियापद, सॉरी. हा, आणि क्रियापद म्हणजे पितो, वर्ब. आणि हे जे वा पार्टिकल आहे ते सब्जेक्टला लावायचं असते. लिहिताना हा लिहायचं, पण जेव्हा ते ऍज अ सब्जेक्ट म्हणून येते तेव्हा त्याचं प्रोनाउन्सिएशन वा करायचं. हा, त्यामुळे एक सिंपल त्याला काय म्हणू आपण, टॅक्ट आहे की जर वर्डच्या लास्टला हिरागाना हा असेल तर ते वा प्रोनाऊन्स करायचं. पण हे सगळ्याला होत नाही. काही काही वर्ड मध्ये जर लास्टला वा असेल, हा असेल, तर ते हाच प्रोनाऊन्स करायला पाहिजे. सो आता इथं बघा, फर्स्ट डॅश वा डॅश दिस. वा हे सब्जेक्टला लावायचं पार्टिकल, आणि दिस मीन्स आहे. डॅश वा डॅश दिस. वाताशी वा गाक्से दिस. मी स्टुडंट आहे. हिंदीमध्ये होणार मैं स्टुडंट हूं. आता नेक्स्ट सेंटेन्स कोण वाचते? हा, मयुरा मॅडम वाचाल? नाही ना, मला जापनीज अजून येतच नाहीये. हिरागाना आणि काताकाना यायला तेवढं पाहिजे करा, सर. म्हणजे हो, यायलाच पाहिजे ते. नाही ना, मला अजून कसं काय येत नाहीये ते, माहितच नाहीये ते. सर, आपने जो पॉइंटर्स बोले हैं वो सिर्फ आप एक बार लिखा देते हैं, जो रूल्स आपने बताए हैं, या तो आप ये जो आपने जस्ट अभी रूल्स बताया ना कि वा वाला जो रूल, एक लास्ट वन जो बताया आपने कि सब्जेक्ट के पीछे वा लगता है, उसके बाद जस्ट कैन यू टेल मी सम रूल्स डॉटेड डाउन apart from this what you have written in Hindi and Marathi. Apart from that, the last one which you told, I was not been able to write it down. Can you please repeat कि वहाँ अगर जो सब्जेक्ट के पीछे लिखते हैं in hiragana, then what you said? No. The va particle is used to indicate the subject of sentence. Va particle is used. हिरागाना हा में हिरागाना में हा लिखिए, प्रोनाउंसिएशन उसका वा होगा. और हमने जो टैग्ड बताई वो ये है कि अगर कोई नाउन के लास्ट में हिरागाना का हा आ जाए तो उसको हम वा प्रोनाउंस करेंगे. Okay. If you're not able to recognize the rule at that time, so this is a simple tact, but it's not grammatically perfect. Okay. Are you getting me? Yes. Okay. So वा का आपको पता चला रूल क्या है? जी, अगर जो नाउन के पीछे अगर जो कहीं पे भी हाँ आता है तो we will pronounce it as वा. Yeah, but it's a tact, it's not rule. Rule ये है, वा is a particle which indicate the subject of sentence. Okay. Okay, और sir. हमने बताया कि वो सब्जेक्ट और ऑब्जेक्ट कैसे निकालते हैं सेंटेंस का. ये समझ में आया? जी बिल्कुल. Okay, no problem. So now, next sentence. Can you read this sentence? Yes, I will try to. Last, Yes. Second one or last one? Second one. Okay. एक मिनट. I will read it word by word. को ने रे. रे, को रे, हा, हो,
उन हा हो उन अ, दे शू दे देसू. Yes. Okay, so this is कोरेवा होंदेस. ओके. अभी हमने ये पैटर्न देखा है, डैश वा डैश दिस. तो ये वा है, ये दिस है, और बीच में दो वर्ड्स है. सो कोरेवा होंदेस मीन्स दिस इज अ बुक. ये किताब है, ये सर ये पुस्तक आहे. लिख ले हम कोरेवा हाँ, ये लिखना ही है. कोरे. Just wait, I will explain and then you can write them. Next one is Soreva Khasa des. So Khasa means umbrella. Sore means that. We have already seen Kore Sore Are, no? नो सर. कोरे I सोरे think you मतलब was not there. नो सर. नो सर. Okay. नो सर. Kore Sore मैम ने and जो Are. सिखाया वो समझा नहीं This, मुझे. that, those. Okay. आई वाज नॉट देयर. So Soreva Khasa des means that is an umbrella. वो छाता है. सर आपका ये रिकॉर्डिंग आज शेयर करेंगे ताकि मैं बाद में लिख पाऊँ, बिकॉज ये जापानीज और साथ में हिंदी लिखना मिले इतने समय में नहीं हो रहा नो है. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. सगळ्यांना समजलं हे कोरेवा फर्स्ट पॅटर्न? होंदिस. हा. हे पुस्तक आहे. हम्म. आणि सोरेवा खासा देश म्हणजे ती छत्री आहे. कुठलं वाक्य आहे लास्टचं का? लास्टचं. आणि प्रिटी हाऊसला सर काय शब्द आहे? प्रिटी हाऊस प्रिटी हाऊस म्हणजे म्हणजे ठीक आहे, म्हणजे आता शब्द मला एक वाक्य बनवायचं होतं. दिस इज हा. प्रिटी हाऊस म्हणजे कोरे सोरेचे सेंटेन्स बनवायला सांगितले आहे ना. दोन हा, मग सेंटेन्स बनवा सर मॅडमनी सांगितलेले, म्हणून ते प्रिटी हाऊसला ते जिसो ऍप आहे ना तो डाउनलोड केला, हा हा. पण त्याला ते शब्द कसे येतात ते मला कळलंच नाहीये. ते जी नाही, तो ऍप सोडून देते आपण. त्याच्यात पुढे जेव्हा आपण वर्ड शब्द टाकायचा. हा माहिती आहे मला ते. वर्ड्स जेव्हा आपण बघणार की नाही त्याशिवाय तुम्ही सेंटेन्स बिल्ड करू शकत नाही. हा ठीक आहे, प्रॉपर जेव्हा आधी आपल्याला vocab आपल्याला बघायला पाहिजे. जॅपनीज वर्ड्स आले पाहिजेत. हा हं. हा. हा येस. हा. सर एक्सक्यूज मी सर. ओके. यस यस. सर ये इनफा का पहला क्लास है क्या? मेरा नया एडमिशन है। जी जी जी. आप कहाँ से? मैं एनबीएन सिंहगढ़ स्कूल पुणे। फ्रॉम पुणे. ओके. हाँ ठीक आहे. आपण म्हणजे जे फर्स्ट क्लासला झालेलं आहे हिरागाना काताकाना हे आपण घेणार आहे ह्या सेशन नंतर. बिकॉज ओके यू अँड वन अदर आय थिंक श्रुती, you both are newcomers. Okay, so I will explain, don't worry, just wait for 5 minutes. We will repeat the first sessions. तिसरं जे सेंटेन्स आहे ती वही आहे ना सर? Just a minute. हा, काय म्हटलं मयुरा मॅडम? ती वही आहे. तिसरं जे सेंटेन्स हा आहे हा हा. खासा म्हणजे छत्री, अम्ब्रेला. नाही नाही, हा ती छत्री आहे. ती छत्री आहे. सर मेरा और एक क्वेश्चन है कि Yes. आपने ये जो लास्ट वर्ड है देसु है, तो आप दिस Yes. क्यों प्रोनाउंस कर रहे हो? कैसे हाँ, उसका पता चले प्रोनाउंसिएशन क्या pronounce दिस ही करना होता है? है. वो हम सिखाएंगे पर तभी आप आपको पता चलेगा. हाँ, तो इसका प्रोनाउंसिएशन जो है वो देसु होने के बजाय देस होता है. हा तेच कोरेवा. दिस हे सेकंड सेंटेन्स आहे ना, These कोरेवा are the ऑन exceptionals दिस. in pronunciation. हा हाँ, ये जब आप वर्ड्स करती जाएंगी तभी आपको पता चलेगा, because there is no any specific grammatical rule for it. ओके ठीक. ओके सर. ओके. आता अक्षय आणि विश्वजित तुम्हाला समजले? हाय. येस सर. हा सर. ओके. काय समजलं नाही तर पटकन क्लिअर करा, दिसलं इथं.
Okay. So first pattern is done. सर ये जो फर्स्ट पैटर्न था ये नाउन के लिए था ना, मतलब कोई भी नाउन के पीछे हम वहां आ गया तो हम उसको सब्जेक्ट समझेंगे, दैट ओनली यू वांटेड टू से इन दिस फर्स्ट। Yes. Yes. तो As सर well as this लेकिन pattern, this as well as this is the pattern means this is am is are. This is a verb. Which we use for am is are. हिंदी में जो हम कहते हैं ना है हूँ, ओके हाँ, तो ये वाला this means है। सी वताशी वा गक्से दिस, मैं स्टूडेंट हूँ। कोरेवा होन दिस, ये किताब है। अब समझ आई बात ये। डैश वा डैश दिस मीन्स डैश इज डैश। आई एम अ स्टूडेंट। दिस इज अ बुक। दैट इज एन अम्ब्रेला। दैट इज Got इन it? अम्ब्रेला। लेकिन हम इसमें जहाँ पे भी हाय उसको मैं समझ लूंगी कि वो सब्जेक्ट है, हाँ, अब इस क्योंकि मीनिंग तो सेंटेंस मुझे का पता भी नहीं है, ऐसे भी समझ में भी नहीं है। या हमने वाह इसको लगाया है सोरे को, तो इस सेंटेंस में सोरे इज द सब्जेक्ट ऑफ सेंटेंस। बस वो मेरे अंडरस्टैंडिंग के लिए, क्योंकि मीनिंग नहीं मालूम है तो मैं सिर्फ हाँ जहाँ पे देखूंगी वो समझ यस जाऊँ कि वो सब्जेक्ट है। और सी दिस हमने अभी आपको रूल समझाया है सब्जेक्ट और जी ऑब्जेक्ट कैसे निकालते जी हैं। जी हाँ, तो इन दिस सेंटेंस दिस इज अ वर्ब। दिस इज अ वर्ब। दिस इज द वर्ब, फाइन। हाँ, दिस मीन्स एम इज आर शैल बी विल बी यूज फॉर future tense as well as present tense, same verb, because in Japanese there is no future tense, means there is no separate conjugations of verb for future tense. Got it? या ओके Yeah. So this अब है, हाँ, इसको हम दो सवाल करेंगे। पहला वाला होगा कौन है और दूसरा वाला होगा क्या है। ओके अब कौन है? यस सोरे, दिस। सो दिस इज अ सब्जेक्ट ऑफ सेंटेंस, राइट और ये हमें सब्जेक्ट मिल गया तो उसको हम वा लगा देंगे, बिकॉज वा का जो क्या बोलते हैं उसका काम ही है टू इंडिकेट द सब्जेक्ट ऑफ सेंटेंस। ओके। तो तो ये जब हम भी लगा रहे आपको हैं, मतलब सेंटेंस में नहीं है, सब्जेक्ट, ये हम लगा रहे हैं। ये सेंटेंस पैटर्न है, डैश वा डैश दिस। तो जो एनी सेंटेंस, सेंटेंस हाँ विथ सब्जेक्ट you have to use va after that subject. ठीक है सर, लेकिन मुझे Understood? समझा ही नहीं कि सोरे नाम है कि क्या है। तो मेरे लिए वो, मतलब मेरा क्वेश्चन ये सोरे, है, सोरे नाम है वो, मुझे अभी मतलब आप ठीक है, सब्जेक्ट कह रहे हो तो मुझे ये छोड़ समझा। दीजिए। वाताशी तो समझ आया। वाताशी मीन्स आई। जी आपने जैसे बताया वाताशी आए। गाक्से मीन, हाँ, गाक से गाक्से मतलब मीन्स so स्टूडेंट। student. ओके So watashi wa gakusei desu. I am a student. मैं स्टूडेंट हूँ। इसमें स्टूडेंट वताशी इज अ सब्जेक्ट, सो सब्जेक्ट को हम ये पार्टिकल जोड़ देंगे विच इज रिटन डाउन हा, बट द प्रोनाउंसिएशन इज वा। ओके समझ में आया? थोड़ा कुछ देसु सवाल मीन्स होगा। आहे ना, देसु मीन्स आहे। हाँ, दिस दिस म्हणजे म्हणजे दिस आहे। दिस हा ते धिस नाही, दिस। दिस दिस हा हिरा आणि हिरागाना आणि काताकानाचे शब्द आहेत ना ह्या सेंटेन्स मध्ये सगळे, तिन्ही सेंटेन्स मध्ये। होय, हे सगळे हा, हे सगळे हिरागानाचेच आहेत, काताकानाचं नाही आला अजून. आता नाऊ नेक्स्ट पॅटर्न.
वाताशिवा गागसे दिस हे पहिलं डॅश सेंटेन्स. वा वाताशिवा ना. हा ते झालं. सेकंड चाललंय हम्म, आता आपलं. हम्म. डॅश वा डॅश देवा आरिमासेन. आता देश म्हणजे आहे आणि देवा आरिमासेन म्हणजे नाहीये. है नहीं है. दिस मीन्स है, देवा आरिमासेन का मतलब है नहीं है. और इसके लिए सिमिलरली जा आरिमासेन भी यूज हो रहा है. यू कैन यूज एनी देवा आरिमासेन और जा आरिमासेन. मतलब इसका मीनिंग है नहीं है. सो अगर आपने फर्स्ट सेंटेंस से देखा, वताशिवा गाक्से देवा आरिमासेन, मैं स्टूडेंट नहीं हूं, आई एम नॉट स्टूडेंट. हा पॅटर्न जो आहे ते वरच्या पॅटर्नचं निगेशन आहे. किंवा कोरेवा होन देवा आरिमासेन, ये किताब नहीं है, दिस इज नॉट अ बुक. हा पॅटर्न लक्षात डॅश वा डॅश देवा आरिमासेन. डॅश that only वा डॅश देस म्हणजे जस्ट मिनिट. डॅश वा डॅश देस म्हणजे डॅश हे डॅश आहे आणि डॅश वा डॅश देवा आरिमासेन मीन्स डैश है डैश नहीं है. इसका मतलब है, इसका मतलब है नहीं है. यस तेजन. जी, तो मतलब व्हाट डू यू वांट टू से विद द सेकंड जो आप पॉइंट है उसका बताना क्या चाहते हैं? सेकंड पैटर्न इज अ नेशन. सेकंड पैटर्न इज अ निगेशन ऑफ अ फर्स्ट पैटर्न, अपोजिट. ओके, ओके, इसमें एफर्मेशन है. आई एम अ स्टूडेंट, आई एम नॉट अ स्टूडेंट. ओके, तो तो बताना क्या देवा चाहता है? आरिमासेन का मतलब है निगेशन. ओके, ये बताना चाहते हैं. अगर आपको जापानीज में बोलना है कि मुझे यहाँ पर ये है कि या फिर ये घड़ी है, तो बोलेंगे इस पैटर्न में. और अगर आपको बोलना है कि ये घड़ी नहीं है, तो बोलेंगे इस पैटर्न में. खाली आपको यहाँ पर वर्ड्स रिप्लेस करने हैं. ओके. है तो पार्ट 1, नहीं है तो तो सेकंड इसका पॉइंट से. मीनिंग तो यस, आपको इसका मतलब तो समझ आया सेंटेंसेस का. जी, जैसे आपने बताया देवारी मेसन नहीं है, हाँ जा आ री मेसन हाँ. नहीं है. नहीं, सेंटेंस का मतलब. सब मीनिंग तो नहीं मालूम मुझे सर. अभी वो ऐसे, बताया ना, अच्छा दिस इज अ मैं नोटबुक, स्टूडेंट दिस नहीं इज, हूँ. अच्छा हाँ, मैंने लिखा नहीं है सर. मैं स्टूडेंट नहीं हूँ. ओ ठीक है, आपको रिकॉर्डिंग मिल जापनीज जाएगी मध्ये फिर. सर म्हणा. सर जापनीज मध्ये सगळं उच्चार करा. मैं स्टूडेंट नहीं हूँ, हाँ मी स्टूडेंट नाही आहे. हाँ, वताशी वा गाकुसेई देवा आरिमासेन. वाताशिवा वताशी वा गाकुसेई देवा आरिमासेन. देवा अरे अरे मासाई का. वाताशिवा गागसे देवा अरे. आरिमासेन. तुम्ही ते जॅपनीज प्रोनाउन्सिएशन लिहून घेऊच नका. हा, ते शब्द आपल्यालाच कळले पाहिजेत. आता पाठ झालं पाहिजे. हिरा गाना काता गाना हा पाहिजे ते. हा पाठ पाहिजे. ओके, समजलं. यस सर. दोन्ही पॅटर्न. अक्षय
येस सर समजलं. हे आपले मला वाटतं झालेलंच आहे पहिलं. झाले ऑलरेडी. सर मेरा नहीं हुआ था. ऑलरेडी झालं. हाँ नहीं सर मेरा इनका नहीं हुआ. हुआ था. ठीक है. हाँ वही तो कहा. तो फिर आज हमने यही देखा है. अब कल इसके आगे के पैटर्न, इसके पहले वोकैब देखेंगे और आगे के पैटर्न देखेंगे. ठीक है सर. आता नवीन स्टुडंट जे आहेत ते फक्त कंटिन्यू करतील. बाकीचे यू आर फ्री टू लीव द मीटिंग. सर आप मुझे रिकॉर्डिंग आज ही देंगे ना, ताकि मैं देखता हूँ. यस रिकॉर्डिंग आपको सर भेजेंगे. हम बताएंगे उनको, वो भेज देंगे. तो आज भेज देंगे वो. ये वो तो बता नहीं. अभी सेशन खत्म होने के बाद सर से बात करेंगे, वो आपको भेज देंगे. ओके सर. क्योंकि वो क्लाउड पर होता है तो हमारे पास तो नहीं होता. ओके सर. पहिला शब्द हा काय सेकंड मधला, मी स्टुडंट नाही. हा. आणि सेकंड हे पुस्तक नाही. वरती जे आहे की नाही त्याचाच खाली निगेशन आहे. हो का. हा हे पुस्तक नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, देश म्हणजे आहे, देवारी मसेल म्हणजे नाही. नाहीये. ओके हे लक्षात आलंय. हाँ सर. हा. आता श्रुती आणि हमीर तुम्ही दोघं थांबा, बाकीचे मीटिंग लिव्ह करा. एक मिनिट सर मी लिहितीये. अरे लिहून झालंय तुमचं. असू दे ठीक आहे. स्क्रीन मी एक मिनिट परत शेअर करतो. दिसतंय. हा झालं. एकच मिनिट फक्त 5 मिनिटात लिहून काढते लगेच. सर. हम्म. सर अभी आप न्यू स्टूडेंट्स को क्या रिवाइज करवा रहे हैं? हिरागाना एंड काताकाना. यस. काताकाना तो नहीं हो पाएगा, हिरागाना ही. ओके फाइन सर. ठीक तो है सर आप झालं सर. हनुमान सर वो को बता चार्ट देखा देंगे था ना ना. हमने, वही. जी जी आप हनुमान सर को बता देंगे ना कि आज मुझे Yes, शेयर yes. करने के लिए, नहीं तो कल मुझे फिर नोट्स नहीं रहेंगे मेरे पास. ओके Yes. थैंक यू सर. Yes, नो प्रॉब्लम. ओके.